रामकृष्ण हरी मित्रांनो. काय झालं सकाळी सकाळी की आपल्याला जायचं संभाजीनगरला. मग काय आपण गाडी वगैरे बघितली, आपली पाटलिंबाई होती पन्नी काल जागून ठेवलेली. मग काय पन्नी वगैरे काढून टाकली. मग मागं पाटलिंबाई कशी वाटते पाटी एकदम मस्त. पाटलिंबाईला काढलं वगैरे, गाडी पुसून घेतली. मग काय स्विच वगैरे चालू केलं. त्याच्यानंतर आपल्या फोनमध्ये चार्जिंग नव्हती. मग काय कॉड वगैरे काढलं, लावा म्हटलं. ते काही लवकर बशी नाही झालं. एक तर टाईम खाऊ लागला कावाचं. म्हटलं तर कॉड वगैरे लावून घेऊ. कॉड वगैरे लावलं. मग काय पुढं निघायचं म्हटलं. आता कॉड तर काही बशी नाही झालं. केव्हा एकूण तिकून बसलं. त्याच्यामध्ये ती पिन गेली निघून त्याच्यामध्ये डबल म्हणलं पिन लावून घ्या. पिन लावली. आता म्हटलं चला फुलंब्रीला जाऊ. मग काय थोड्या वेळानंच निघलो मस्त फुलंब्रीला. मग काय फुलंब्रीचं काही शूट वगैरे नाही केलं. फुलंब्रीला निघलो. मग फुलंब्रीला येऊन पोहोचलो. मला जायचं तर पेमेंट आलं. मग काय एकदा आडगावून पेमेंट उचललं आपल्या गाडीचं. मग काय पेमेंट वगैरे पाहिलं. पेमेंट म्हटलं आता थोडं जमा करून टाकू, कारण की आपलं कॅश एवढं सेटमध्ये घेऊन फिरणं बरोबर नाही. मग काय गेलो ए टी एममध्ये बघतो तर काय गेलो ए टी एममध्ये. काय बाप आधीच तर गरमी त्याच्यामध्ये ए टी एम पण चालू नाही. न सर्व डाऊन म्हणते म्हणलं नाही संभाजीनगरला. मग काय संभाजीनगरला निघलो. पुढं समोर एवढं ऊन आणि ते बापरे हाल झालं तो. मग काय सरळ निघलो संभाजीनगरला. चल काय विषय एवढं उन्हात तर जाणत आहे आपल्याला संभाजीनगरला. काम होतं थोडंसं. मग काय संभाजीनगरला गेलो. पुढं आला चौकीनंतर मग चौका काढतो. चला म्हणलं चौकीची हालत कशी बघून घेऊ. काय चौक्याला निघल्यानंतर काय पावा गाव एवढं ऊन का काय पुढं आई सर आणि तेन बाप. मग काय गाडी घेऊन निघलो सरळ प्लस चिंगमध्ये. मग पुढं बघितलं तर काय पुढं आपली पब्लिक रोड खाली, आपण वर रोडवर काय विषय दुसरं समजा. आणि तू माशाल हे काय काही नाही बाबा. एवढं काही कार्यक्रम वगैरे नाही आहे. आपलं चौक्याचा मसोबा महाराज ना, तिथं कंदुरी वगैरे राहते. मग तिथं काय त्याच्यामुळे ते पब्लिक आहे. आणि एवढं मान राहतो मोठे माहिती. मग म्हटलं पुढं आपण पायाकडून मसोबा महाराज जाताना. पण काय रस्त्यात पाहतो गर्दी. मग डबल इथं जास्त गर्दी होती. पण काय ड्रायव्हर होते त्याच्यामुळे कंदुरी वगैरे असल्यामुळं जास्त गर्दी. चाला मी लागा पुढं काय एक नाता नाही का पुढं लागला घाट. आणि आपल्याकडून काका बी काय उलट घेऊन लागली. बाप तर म्हणतो काकाशी काय जेवण आली. मग काय थोड्या वेळात आलं संपत्ती महामार्गाच्या काय चाला म्हणलं होतं इथूनच. संपत्ती महामार्ग पाहून निघलो पुढं सर. मग काय कोणाचे चटके खात भाऊ काय ऐकतो का. मग काय पळून निघला असतं खांद्याशी सॉंग लावून कानामध्ये. मग काय सॉंग वगैरे लावलं. मग आलो सिटीमध्ये बघतो तर काय सिटीमध्ये पण काही म्हणजे एकदम आधी बदलली सिटी उन्हामुळं त्या लग्नामुळं काय मी विशेष नाही. मग काय व्हायला पुढं वाक्का फाडून एका मित्राला हेच तिथून काय एका मित्राला घेतलं. त्याच्यामध्ये पण काही जमत नाही म्हणलं आपल्याला. चालतं मग वाक्का फाट्यावर मध्ये घुसलो नारेगावला गेलो. नारेगावला पाहतो. नारेगावला येऊन त्याचा काही विषय नाही. मग काय समोर आलो सर्व्हिसनं त्याला घेतल्यानंतर मग चाललो आम्ही गाडीवर ATM मध्ये. म्हणलं इथं तरी जमा करून बघू. म्हणजे इथं काय सिंगल आल्यानंतर इथं बघतो तर काय पाचशे का खूप होती. म्हटलं मध्ये गेल्यानंतर मग कळलं की आम्हाला इथं पण सर्व डाऊन. मग एक जण भेटला त्याच्यातून घेतला टाकून आम्ही त्याचे जुगाड करून घेतला. मग नंतर काय मित्र कपडे घ्यायचे होते. मग कपडे घेतला गारखेड. मग काय कपडे वगैरे घेतले. त्याला कपडे घ्यायलाच त्याला 90 सारखं लावलं. 1-1.5 घंटा लागला. एक तर त्याच्यामध्ये गरमी होई वरून जॉकेट करून ठेवलेलं. त्यानंतर पॅन्ट चॉईस करायची तिची. म्हणजे पण ते पण चॉईस केलं. मग बिल गेलं सगळं. आणि बिल तर बघा ना 3,500 बिल झालं तिथं. मग काय कपडे वगैरे घेतलं. मग निघलो. म्हणलं चाला भावाला जसं की आपण हेच केलं. त्याच्यानंतर मग काय सायलेन्सर जास्त चटके लागलं. पाय वाजवत आपल्या एका झाला खास सेफ्टीचा. तर त्याच्यामुळे आपण सायलेन्सर सेफ्टी गार्ड टाकून घेतली. नंतर इथे आपल्या गाडीत बसलं इथे बा. नंतर म्हणून बस एवढी मोठी बुलेट आहे जाण्याच्या कानातून बसल्या. मग काय नंतर भेटलं दुसऱ्या मित्रानं पाहिलं रस्त्याला म्हणलं काय फुकट जायचं घेऊ अजून आणलं या म्हणलं पिऊ. मित्र मारून ताण मी मारून ताण चालतं असं कर. मग नंतर बस पोचून लावलो. बघितली राजी एकदम भारी मूवी मित्रांनो. तुम्ही बघा फुल पैसे वसूल. त्याच्यानंतर समजा मला वा एकदम पिक्चर म्हणजे फुल पैसे वसूल. काही टेन्शन घेऊ नका. त्याच्यानंतर मूवी बघितली. नंतर वाजले 12. मग 12 नंतर 1 निघून गाव निघलं. मित्राला सोडलं. मग गाव निघलो. मग काय कानात घेतले हेडफोन टाकून. म्हणलं आता गाणे ऐकत बस. आता काही विषय नाही. चाला म्हणला एक तर झोप पण येत होती. 2-3 साईडला 2-3 ठिकाणी साईडला गाडी पण गेली. वाचलो एकदम. आणि त्याच्यामध्ये बंबेचा रस्ता बापरे.
काय असेल तो टाकून घेतो. मग चाला आता आपल्या एकट्यालाच प्रवास करसून मग काय निघलो काय तोपर्यंत एन्जॉय करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.